हॅलो, नमस्कार मित्रांनो. टी-एस मराठी डायरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज दिसतो मरोळ नाका आणि मरोळ नाका टू घाटकोपर असा मेट्रो प्रवास करतो. तर मी आता डिपोतून बाहेर पडलो. पुढे सरळ चालत जाऊया. ते बघा, हे मेट्रो स्टेशन आहे. अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आहे 6चं एक्वा लाईन. पुढे चालत आलो सरळ. दुपारच्या वेळ असल्यामुळे गर्दी कमी आहे. हे जास्त पब्लिक नाही आहे. लेफ्ट साईडला बघा, इथे समोरच तिकीट काउंटर आहे. तिथे पण बघा लाईन वेळी म्हणजे 2-3 माणसं आहेत. आपण इकडे तिकीट घेऊया. तिकीट घेतलं ते तिकीट आपल्याला जपून ठेवायचं आहे, कारण याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती बार कोड असतो. स्कॅनिंग करून तो कोड स्कॅन करून आपल्याला आतमध्ये जावं लागतं. आता स्वयंचलित जिल्ह्याने खाली आलो शिडीने. अंडरग्राऊंड असल्यामुळे आपल्याला खाली जावं लागतं. आता ती मेट्रो एक समोर पाहू शकता तुम्ही. आली बघा मेट्रो. त्याला बाहेर सेफ्टी डोअर असतो. जोपर्यंत ट्रेन थांबत नाही तोपर्यंत बाहेर एक दरवाजा उघडत नाही. हे बघा, ट्रेन थांबली, आता बाहेरचा दरवाजा उघडला, मग आतला दरवाजा उघडतो. कारण हे सेफ्टी आहे आणि मस्त खूप छान आहे. तिचा या मेट्रोचा स्पीड सुद्धा खूप आहे. शकता इकडे एक कुत्रा सुद्धा आहे, मेट्रोने प्रवास करतो. गर्दी कमी आहे आणि बघा शांत असं झोपते. आपल्याला ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण मेट्रो बघू शकतो. टेम्पटी कसा आहे तो. आम्ही फ्रंटवरून कॅमेरा पकडलाय आणि तुम्हाला बाहेरून व्हिडिओ दाखवतोय. बाहेरून चित्र. आता गेट बघा बंद झाला, सॉरी बंद झाला. दुसरा स्टेशन बंद झाला. स्पीड बघू शकता तुम्ही. स्पीड वाढत नाही, तो लगेच स्टेशन येतो. मरोळ नाका सेकंड स्टॉप. दुसरा स्टॉप मरोळ नाका. ट्रेन चालते. आपण ते उतरल्याने पुन्हा स्वयंचलित शिडीचा वापर करून वरती आलो. वरती आल्यानंतर तिकीट आपल्याला लागतं. स्कॅनिंग करून आपल्याला बाहेर जावं लागतं. अंडरग्राउंड असल्यामुळे आपल्याला वरती यावं लागतं. वरती तिकीट स्कॅनिंग केलं की पुन्हा बाहेर पडलो की पुन्हा आपल्याला स्वयंचलित जिन्याने किंवा नॉर्मल जिन्याने वरती जावं लागतं. स्कॅन केलं. स्वयंचलित शिडी बंद असल्यामुळे आपल्याला जिन्याने चालत जावं लागलं. सगळे लोक चालत आहेत. आता बाहेर पडलो. आता आपण आलो मरोळ नाका. आता वर्सोवा घाटकोपरची लाईन, मेट्रो लाईन. आता इथे पण स्वयंचलित शिडीने आपल्याला वरती जायचं आहे. आलो वरती. एक्वा लाईनचा प्रवास तिकडे संपला. आता आपण दुसऱ्या मेट्रो लाईनची सुरुवात. घाटकोपर वर्सोवा लाईन. इथे तिकीट काउंटरला थोडीशी लाईन आहे. आपण लाईन मध्ये उभा राहिलो मी. बघू शकता तुम्ही मरोळ नाका स्टेशन. तिकीट घेतल्यानंतर बॅक स्कॅनिंगला टाकली. बॅक स्कॅनिंग होऊन बाहेर पडल्यानंतर सरळ जिन्याने आपण वरती आलोय. हे मरोळ नाका. मेट्रो स्टेशन. दुपारच्या वेळ असल्यामुळे इथे गर्दी कमी आहे.
मला लवकर जायचं होतं त्यामुळे मी मेट्रोचा प्रवास निवडला. कारण लवकर डोंबिवलीला पोहोचून तिकडून आईला घेऊन मला गावी जायचं होतं. आणि गावची मीटिंग सुद्धा होती मुलीची. त्यासाठी म्हणून मेट्रोने यावं लागलं. मेट्रोने प्रवास करून आपल्याला वेळ वाचतो. तर बघू शकता इथे समोरून आपल्याला ट्रेन दिसेल. घाटकोपरला जाणारी अनाउन्समेंट सुद्धा होती त्यांची. तुम्ही इथे ट्रेन आली बघा दिसेल तुम्हाला. थांबली मेट्रो. दरवाजा उघडला. पॅसेंजरला उतरून दिल्यानंतर आपल्याला आतमध्ये जायचंय. मुली आले. ते चालू झालं. बघू शकता इकडे गर्दी होती. पण एवढी गर्दी नव्हती. आपल्याला उभं राहायला जागा होती. सिटिंग जागा नव्हती. हे बघा बाहेर स्पीड मेट्रोचा. बाहेरचं दृश्य बघा हे. त्या मेट्रोचं पण असंच आहे. एकदम स्पीड झाली का लगेच स्टेशन येतो. बघू शकता इथे स्टेशन आले. थोड्या वेळ थांबल्यानंतर पुन्हा सुरू होते. तिथे मला बसायला जागा मिळाली. बसून मी आता व्हिडिओ करतोय स्टेशनचा. ते बघू शकता मी इकडून इकडे पण गर्दी आहे, इकडे पण गर्दी आहे. सगळे आपले मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. आता घाटकोपर स्टेशन येईल. इथे या सुद्धा मेट्रोचा प्रवास संपतोय आणि आपल्याला पूर्ण तिकीट स्कॅनिंग करून आपल्याला बाहेर जावं लागेल. पण दोन्ही मेट्रोमध्ये प्रवास करताना तिकीट हे जपून वापरावं लागतं. कारण तुम्हाला जाताना आणि येताना स्कॅनिंगच करून यावं लागतं. त्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. सगळे उतरले. इथून मेट्रो लाईनचा प्रवास संपला. इथून मग जातो आपण घाटकोपर सेंट्रल लाईन प्रवास. हे बघा इथे आपण खाली उतरलो. सरळ 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 खाली आलो. समोर बघू शकता तुम्ही. बारकोड स्कॅन करून आपल्याला बाहेर जावं लागेल. हे बघा इथे बारकोड स्कॅन करायचा आणि मग ओपन झाल्यानंतर आपण जाऊ शकतो बाहेर. आता हे तिकीट आम्ही इकडे टाकून द्यायचं. तिकडचं काम संपलं तर आपण सरळ सरळ घाटकोपर सेंट्रल लाईनला जायचं. आणि या इथे आपण आलेलो आहे. हे बघ ही आली खाली सेंट्रल लाईन. धन्यवाद. अशा प्रकारे हा मी मेट्रोचा प्रवास केला. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.